टीए आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मित्रांनो टीए टेरिटोरियल आर्मी भरतीचा आज ग्राउंड झालं। 17 नोव्हेंबर 2025 ला आज ग्राउंड झाला आणि मी सध्या ज्या विद्यार्थी मित्रांनो देवराळी सेंटर नाशिक या ठिकाणी आहे, ठीक आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाले त्यांचाच अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर सेंटरमध्ये किती पोरं सोडत आहे, किती मुलं घेत आहे आणि बेळगाव कर्नाटकला किती एका बॅचमध्ये पोरं सोडत आहे आणि किती मुलं त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणामध्ये एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडत आहे, किती पोरं त्यामध्ये पास केल्या जात आहे। त्याचबरोबर जे देवराळी सेंटर नाशिकला एका बॅचमध्ये किती विद्यार्थी रनिंगसाठी सोडत आहे आणि किती पोरं त्या ठिकाणी रनिंगमध्ये पास करून राहिले। त्याचबरोबर या ठिकाणी कोणकोणते आपल्याला डॉक्युमेंट लागत आहे ग्राउंडच्या अंदर, कोणकोणते आपल्याला चुका करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टीचे आपल्याला लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुका आपल्याला करायची नाही आहे। तर संपूर्ण ग्राउंडच्या अंदरची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की आज 17 नोव्हेंबरला ग्राउंड कशा प्रकारे झालं या ठिकाणी, कारण की मी स्वतः सेंटरवर होता आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला आहे तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। कारण की भरपूर विद्यार्थी या ठिकाणी जे मी तर तुम्हाला या ठिकाणी रिव्ह्यू दिला असता, दिले होते मी तुम्हाला सकाळी सुद्धा रिव्ह्यू दिले, पण या ठिकाणी पोरं आता या ठिकाणी जे या ठिकाणी रिव्ह्यू देत नाही, कारण की त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी मन दुखत आहे की ते ग्राउंड या ठिकाणी ग्राउंडमध्ये कटले त्यामुळे, ठीक आहे। तर त्यांच्या ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। टीए आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपण या ठिकाणी देत असतो। तर टीए आर्मी रॅली भरतीचा आज जे विद्यार्थी मित्रांनो 17 नोव्हेंबरला ग्राउंड झालं, देवराळी सेंटर नाशिकला सुद्धा झालं। तर मी त्या ठिकाणी स्वतः हजर होतो। तर मुलं रात्री 12 वाजतापासून जे विद्यार्थी मित्रांनो रांगेमध्ये या ठिकाणी लागत आहे, लक्षात ठेवा 12 वाजतापासून पोरं त्या ठिकाणी जेवढं तुम्ही लवकर रांगेमध्ये लागसान तेवढ्या लवकर आपलं त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे आणि जेवढं तुम्ही लेट लागसान तेवढं लेट तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, लक्षात ठेवा। तुम्ही जर समजा जेवढं लेट लागले तुमचं 5 वाजता सुद्धा दुपारून या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते, एवढं लेट या ठिकाणी ग्राउंड या ठिकाणी होऊ शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या ठिकाणी मी तुम्हाला देवराळी सेंटर नाशिकचा जर आपण विचार केला तर देवराळी सेंटर नाशिकला जर समजा यायचं असेल तर तुम्ही देवराळी जे विद्यार्थी मित्रांनो एक देवराळी रेल्वे स्टेशन आहे, तर तिथं तुम्ही या ठिकाणी उतरू शकता आणि तिथून जवळपास 2-2.5 किलोमीटर सेंटर दूर आहे, लक्षात ठेवा। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ह्या ठिकाणावर आपण या ठिकाणी पोहोचू शकता आणि देवराळी पोलीस ठाणा सुद्धा म्हटलं जातं त्या ठिकाणी, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांना लोकेशन माहीत नाही देवराळी सेंटर नाशिकचं, तर विद्यार्थी मित्रांनो देवराळी सेंटर नाशिकचं जे ग्राउंड आहे तर पोलीस ठाणे आहे देवराळी, ठीक आहे। देवराळी पोलीस ठाणे सुद्धा आहे, तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल, ते सुद्धा आपण मॅपवर टाकलं तर आपण त्या ठिकाणी बरोबर या ठिकाणी पोहोचणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे होत आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। रात्री 12 वाजतापासून त्या ठिकाणी थांबत आहे आणि थंडी जे विद्यार्थी मित्रांनो देवराळी सेंटरमध्ये भयानक थंडी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। चादरा वगैरे असू द्या सोबत, कारण की चादर सुद्धा अंगावर घेतल्या तरी सुद्धा थंडी या ठिकाणी भयानक थंडी या ठिकाणी वाटून राहिली, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर रात्री भयानक थंडी या ठिकाणी वाजते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आज भरती कशा प्रकारे झाली 17 नोव्हेंबरला, तर सर्वात अगोदर जे मुलं त्या ठिकाणी 12 वाजतापासून रांगेमध्ये लागले होते, तर मी तुम्हाला सर्वात अगोदर देवराळी सेंटर नाशिकचं सांगतो आणि त्यानंतर बाकीचे सेंटरचं सांगतो। तर देवराळी सेंटरमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात अगोदर सर्व सेंटरवर फक्त डॉक्युमेंट जे चेक केला जात आहे, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपलं जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट चेक केलं जात आहे आणि त्याचबरोबर जे डोमिशियल हे चेक केलं जात आहे। तर याच्या बेसवर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिला जात आहे, लक्षात ठेवा। हे जर डॉक्युमेंट नसेल तर आपल्याला घरी पाठवलं जाणार आहे आणि तुमचं जर वय कमी असेल, एक दिवस जरी तुमचं 18 कंप्लीट नसेल तर तुम्हाला डायरेक्ट घरी पाठवलं जाणार आहे, लक्षात ठेवा। ज्यांचं 18 वय कंप्लीट नसेल तर त्यांनी येऊ नका भरती देण्यासाठी, आताच वापस या ठिकाणी चालले जा, कारण की ते घरी या ठिकाणी तुम्हाला पाठवणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केले आज या ठिकाणी देवराळी सेंटर नाशिकमध्ये। त्यानंतर जे मुलांना 6-6 घंटे ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे, 6-6 घंटे 7-7 घंटे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये देवराळी सेंटर नाशिकचं मी तुम्हाला सांगतो, तर देवराळी सेंटर नाशिकला सकाळी जर आपण पाहिलं तर सकाळी जे मला पोरं सांगत जात आहे एका बॅचमध्ये आमचे 150 पोरं सोडले होते, म्हणजे त्यातले 4 जण घेतले होते, ॲक्सिडेंटचा एक पोरगा आणि बाकी सेकंड ग्रुपचे, आणि काही विद्यार्थी म्हणजे 4 पोरं त्या ठिकाणी घेऊन घेतले, त्यामध्ये ॲक्सिडेंट वगैरे घेतला नव्हता, ठीक आहे। आणि आता जे विद्यार्थी मित्रांनो मला या ठिकाणी दुपारून आता जे या ठिकाणी वाजले 3 वाजले आहे, 3 वाजता मला विद्यार्थ्यांनी माहिती त्या ठिकाणी सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांचा 3 वाजता दुपारून ग्राउंड झालं
17 नोव्हेंबरचं, तर त्यांनी मला सांगितलं की आमच्या बॅचमध्ये देवराळी सेंटर नाशिकला 150 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 150 पैकी रनिंगमध्ये जे पोरं पास केले तर 9 पोरं पास केले म्हणे आणि 3 ॲक्सिलेंटचे होते म्हणे आणि सेकंड ग्रुपचे जे विद्यार्थी मिळून 6 होते म्हणे। ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं तो विद्यार्थी कटले होते रनिंगमध्ये, तर त्यांचा अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तर 9 मुलं दुपारून या ठिकाणी घेतले होते। ठीक आहे, त्यानंतर आपण या ठिकाणी बेळगाव कर्नाटकला जर पाहिलं तर बेळगाव कर्नाटकला 150 पोरं सोडून आले आणि 4 पोरं या ठिकाणी पास करून आले 150 पैकी। तर एका बॅचमध्ये 150 पोरं रनिंगसाठी सोडत आहे, 4 ते 5 पोरं या ठिकाणी पास केल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 5 विद्यार्थी मिळून बेळगाव कर्नाटक आहे, तर बेळगाव कर्नाटकला 4 ते 5 विद्यार्थी या ठिकाणी पास केले जात आहे। त्याचबरोबर सिकंदराबाद आहे, सिकंदराबाद तेलंगणामध्ये जर आपण पाहिलं तर सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा 100 ते 150 विद्यार्थी सोडत आहे आणि त्यामधले सुद्धा 5 ते 4 विद्यार्थी या ठिकाणी घेतल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी पोरं या ठिकाणी घेतल्या जात आहे। ठीक आहे, त्यानंतर कोल्हापूर सेंटरचं जर पाहिलं तर कोल्हापूर सेंटरला सुद्धा जवळपास 200 विद्यार्थी कोल्हापूर सेंटरला एका बॅचसाठी सोडत आहे आणि 200 पैकी जे पोरं या ठिकाणी पास करत आहे 3 ते 4 विद्यार्थी 200 पैकी या ठिकाणी पास करत आहे, 150 ते 200 विद्यार्थी रनिंगसाठी सोडत कोल्हापूरमध्ये, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे आणि त्याचबरोबर उंचीचा जर आपण विचार केला तर उंची 160 सेंटीमीटर त्या ठिकाणी मुलांची बसत आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर उंची 160 सेंटीमीटर लागते। जीडी जरी तुमचा असेल, तुमचा जीडीचा जरी ग्राउंड असेल तर 160 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी घेऊन राहिली, जे ह्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला त्यांचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। ठीक आहे, तर हे काही या ठिकाणी अशा प्रकारे प्रक्रिया आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे रनिंग काढल्यानंतर, जे विद्यार्थी रनिंगमध्ये या ठिकाणी कटले तर त्यांना तिथूनच या ठिकाणी त्यांना गाडीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं त्यांना गेटच्या बाहेर त्यांना त्या ठिकाणी पाठवत आहे तिथूनच, आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये पास झाले तर त्यांना बसून ठेवलं जात आहे। देवराळी सेंटर नाशिकला जर पाहिलं तर देवराळी सेंटर नाशिकला जे त्यांना जे सेंटरपासून गाडीनं नेल्या जात आहे सेंटरच्या अंदर, आणि ट्रॅकचा जर आपण विचार केला देवराळी सेंटर नाशिकचा तर 600चा तो ट्रॅक आहे म्हणते आणि आपल्याला जे त्या ठिकाणी 2.5 राऊंड या ठिकाणी मारा लागते म्हणते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्राउंड आणि घड्याळ वगैरे आपल्याला अलाउड नाही आहे, घड्याळ आपल्याला त्या ठिकाणी अलाउड नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर घड्याळ आपल्याला नेता येत नाही, तर घड्याळ पहिलेच काढून घेता। ठीक आहे, ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रोसेस आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना बसून ठेवलं जात आहे, त्यांच्या हातावर शिक्के वगैरे दिले जात आहेत, त्याचबरोबर त्यांची त्या ठिकाणी उंची वगैरे घेतला जात आहे 160 सेंटीमीटर, छाती 76-77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर, त्याचबरोबर वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली असेल तर अपात्र केलं जाते, फेल केलं जात आहे आणि लॉंग जम्प वगैरे सुद्धा त्या ठिकाणी घेतल्या जात आहे, त्याचबरोबर जिगजॅग सुद्धा घेतला जात आहे आणि 10 पुलअप्स सुद्धा त्या ठिकाणी घेतल्या जात आहे। अशा प्रकारे त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर डॉक्युमेंटचा जर आपण विचार केला तर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, तर मग 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झाला, शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट न्यायचं आहे, डोमिशियल न्यायचं आहे, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा आपल्याला सोबत न्यायचं आहे, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट न्यायचं आहे। तुमचं जर लग्न झालं असेल, मॅरिड असेल तर मॅरिड सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही नेऊ शकता, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, एवढे काही डॉक्युमेंट लागत आहे आणि त्याचबरोबर नोटरी सुद्धा सोबत असू द्या। ठीक आहे, आणि फोटो आपल्याला 30 फोटो या ठिकाणी लागणार आहे, तर फोटो त्या ठिकाणी जास्त लागते, एक लक्षात ठेवा। ज्यावेळेस आपण ग्राउंड काढलं तर फोटो भरपूर फॉर्मवर आपल्याला त्या ठिकाणी चिपकावं लागते, तर जागोजागी आपल्याला फोटो चिपकावं लागते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, फोटो तर त्या ठिकाणी काम पडते, तर अशा प्रकारे प्रोसेस आहे। आणि हे जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स आणि आर्मीवाले एक झेरॉक्स त्या ठिकाणी घेऊन राहिले, तर अशा प्रकारे संपूर्ण आज अशा प्रकारे TRM रॅली भरतीचं ग्राउंड झालं। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय